याच्यामध्ये 70 लाख 80 लाख प्रवासी आता प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षितता, त्यांच्या सुविधांचा, त्यांच्या सेवांचा या माध्यमाने या रेल्वेमध्ये अधिक वाढ केली पाहिजे ही अपेक्षा आहे. विशेषतः सेंट्रल वेमध्ये आम्ही बघितले बरेच परियोजना आहेत, जे प्रोजेक्ट आहेत ते अडकून पडलेले आहेत. गेल्या 2 वर्षापासून आपण म्हणतो की ही संत गतीने चालू आहे. म्हणजे 5वी-6वी लाईन कल्याणच्या पुढची लाईन जी आहे त्यामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे. मग त्याच पद्धतीने त्याच्याकडे सर्व्हिसेस देता म्हणजे ह्या रेल्वेना आधी करता आला नाही. त्याच पद्धतीने पश्चिम रेल्वे सुद्धा विरार डहाणू हा जो चार चौपदरीचा जो विषय आहे तो पण एक संत गतीने काम चालू आहे. निश्चितपणे ह्या येणाऱ्या ज्या बजेटमध्ये या सगळे प्रोजेक्टमध्ये आर्थिक तरतूद तो होणारच आहे आणि त्याबद्दल ते काम जलद गतीने झालं पाहिजे. त्याचं एकच कारण आहे की गेल्या 2 वर्षापासून आपण बघितलेलं एवढे ऍक्सिडेंट झालेले आहेत. पण मला वाटतं आता जे आपण एक कार्डियाक ऍक्टिव्हिटी जे आकडे काढले 2,500 लोकांचा मृत्युमुखी या ऍक्सिडेंटमध्ये आता रेल्वेमध्ये झालेला आहे. निश्चितपणे झिरो अपघात करण्यासाठी याचा काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. म्हणून या बजेटमध्ये मुंबईकरांसाठी अधिक सेवा, सुरक्षित सेवा आणि विशेषतः महिलांचा जो सुरक्षितता विषय जो होता मागच्या आठवड्यामध्ये आपण बरेच बघितलेला आहे त्यांच्यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजे. म्हणून या बजेटमध्ये जास्तीत जास्त आपली जे प्रोजेक्ट अडकलेले प्रोजेक्ट सुरक्षिततेसाठी आणि सेवा देण्यासाठी अधिक तरतूद केली पाहिजे. रेल्वेने एसी गाड्या खूप चालवल्या आहेत. सामान्य लोकांना परवडत नाही अशी एसी गाड्या आहेत. आम्ही सूचना वारंवार रेल्वे प्रशासनानं सूचना केलेल्या आहेत की एसी गाड्यामध्ये फर्स्ट क्लासना अलाउ करून टाका किंवा जे जनरल गाड्या ते चालू होते ज्याचे एसीचे डबे त्याला बंद करून एसीमध्ये त्याला डायव्हर्ट करून टाका. जेणेकरून सामान्य लोकांना त्यामध्ये जे चाकरमान्य आहेत जे मुंबई शहरामध्ये येतात त्यांना परवडणं आणि भाव आहे त्यांनी त्याच्या माध्यमाने तिथे प्रवास करू शकतात. एसी गाड्या फक्त फर्स्ट क्लास लोकांनाच करा जेणेकरून त्याच्यामध्ये 2-4 कॅटेगरी केलं की आपल्याला रेल्वे रेव्हेन्यू पण येतील आणि सामान्य लोकांना सुविधा पण होतील. सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेमध्ये आता आपण बघितलं आहे की सेंट्रलमध्ये पंक्च्युअलिटी बिघडलेली आहे, वेस्टर्नमध्ये सुद्धा बिघडलेली आहे. म्हणजे वारंवार जे अनाऊन्समेंट बरोबर होत आहे त्याच्यामुळे लोकांचे जे महिला विशेषकर महिला जे लटकून प्रवास करतात आता गेल्याच आठवड्यामध्ये बरेच 2-3 महिला ते पडून जीवन आपल्या कामाला जाताना पडून त्याचा मृत्युमुखी पडलेला आहे. याचा विचार रेल्वे प्रशासनाने केला पाहिजे. त्यांना अनाऊन्समेंट आणि जे गर्दीचं नियोजन जे वेळेचं नियोजन आम्ही म्हणत होतो की कार्यालयीन वेळेचं नियोजन त्यांनी करावं ह्या सगळ्या सूचना आम्ही ऑलरेडी प्रशासनाने केलेली आहे. परंतु अजूनपर्यंत त्याचा काही निष्कर्ष अजून निघालेला नाहीये.